नमस्कार. अरुणाताई, तुमच्या 69व्या वाढदिवसानिमित्त काही कविता सादर करते आहे. त्यातली पहिली कविता आहे पुरुष असण्याचा प्रारंभ काळ. मूलपणात रेंगाळणारा तुझ्या पुरुष असण्याचा हा किती सुरेख आहे प्रारंभ काळ. अकारण आक्रमकतेची ओळख नाकारणारं एक दयामय माणूस तू हृदयाशी घट्ट धरून ठेवतो आहेस. फुलांचा उमलण्याचा आणि पानांचा पिकून गळण्याचा हक्क सांभाळणारा हवा आहे तुला अवकाश. आणि क्षणांचं क्षणपण सहज स्वीकारून वाहणारा सलोखी वारा हवा आहे आसपास. चाहूल लागली आहे आतल्या अनावर वादळाची. चाहूल लागली आहे आतल्या अनावर वादळाची अन मोकळं होऊ पाहणाऱ्या उद्दाम पशुची. डोळे मिटतोस तू अशा वेळी आणि म्हणतोस चाफ्यावर रेंगाळणाऱ्या उन्हासारखा सुखाचा स्पर्श उतरावा थेट प्राणापर्यंत अन उजळावा दयाघनाच्या हास्यासारखा आसमंत. अजून विश्वास आहे तुझा शब्दांच्या जिवंत असण्यावर. अजून विश्वास आहे तुझा शब्दांच्या जिवंत असण्यावर, संवादाच्या शक्तीवर. माझं भरून येतं मन, माझं भरून येतं मन. तुझ्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करावी असा हा क्षण, की सुनसान मनात अभावित तरळते गाण्याची ओळ आणि भरून जातो अवघा घुमट एका तरल निनावी आवेगाने. तसे तुझे पौरुष आता भरून येऊ, तसे तुझे पौरुष आता भरून येवो जगण्याच्या सशक्त कोमल दुःखाने. तुला भय न वाटो अटळ यथार्थाचे. तू हृदयाशी धरलेले दयामय माणूस चिरंजीव होवो तुझ्या स्वीकाराने, चिरंजीव होवो तुझ्या स्वीकाराने. आता पुढची कविता वाचतेय ऊन उतरणीवरून या संग्रहातली कविता आहे तुझ्या माझ्यातल्या नात्याला. तुझ्या माझ्यातल्या नात्याला अर्थ देण्याची प्रक्रिया जोवर आपण सुरू केली नाही तोवर त्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे. मला माहीत आहे समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे. मला माहीत आहे समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे अन समूह मनाला नाहीच कळत अंतरात खोलवर जागलेल्या जाणीवेचे फुलणे चलणे जीव घेणे. ही नात्यांची ठिणगी अलग फुलवत ठेवताना समाजदत्त अर्थाच्या आपल्यापर्यंतच्या झेपेचे भान ठेवण्याची कसरत करणे अवघड आहे. आणि जर गाव पेटलेच तर बोभाटा आपल्या नावाने होणार आहे. पण तरी देखील आपल्या आंतरप्रतीती धर्मावर माझा विश्वास आहे. मग तुझ्या माझ्या नात्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे, तरी हरकत काय आहे. पुढच्या कवितेचं नाव आहे खेळ. वर उंच उडविलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. वर उंच उडविलेल्या सागरगोट्याभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ. खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ. आणि मध्ये उत्सुक डोळे, अचूक अंदाज, चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ.
या दृश्याला असतो का पण भविष्यकाळ? या दृश्याला असतो का पण भविष्यकाळ? अजून फार उशीर नाही झालेला. अजून फार उशीर नाही झालेला. कबूल, कबूल की हवा काळवंडली आहे आणि नदीमधून वाहते आहे ते विष आहे हिरवेगार. माती निस्सत्व झाली आहे आणि पिके होत आहेत रोगांच्या स्वाधीन. असहाय्य, निराधार, आतून पोखरलेली झाडे आहेत. रसदार फळांची अपेक्षा कशाला? काळे आहे आकाश, वारेही काळे. एक एक तारा सुद्धा विझून पाषाण झालेला. कबूल, कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला. परस्परांमधल्या नात्याचा प्राण केव्हाच उडून गेलेला. कबूल सारे, कबूल सारे, पण दिसतो अजून मला मातीखालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज, तसा उष्ण सशक्त शब्द. दिसतो अजून मला मातीखालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज, तसा उष्ण सशक्त शब्द कवितेमध्ये थांबलेला. म्हणून म्हणते, खरोखरच अजून उशीर नाही झालेला, अजून उशीर नाही झालेला. धन्यवाद.